नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण या ठिकाणी बोरगावला बाबासाहेब शिंदे, ललित अग्रवाल यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी शिंदेंनी 8 फुटी 8 बाय 1.5 वर अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. ते प्लॉट इतका सुंदर आलेला आहे, ते पाहण्यासाठी सिद्धेजी घेऊन जोगेकर साहेब आलेले आहेत. राजेंद्र भोसले त्यानंतर त्यांचे मित्र राजेंद्र भोसले खास प्लॉट पाहण्यासाठी आलेले आहेत. या प्लॉटला आपण सुरुवातीपासून राघवेंद्र फर्टिलायझर कोल्हापूर यांचं सेंद्रिय पूर्णपणे सेंद्रिय खत असलेलं सुरुवातीला बेसर डोस दिला, नंतर आळवणी गेली, नंतर 3 फवारण्या केल्या आणि नंतर शेवटचा डोस दिलेला आहे. आता 1-2 महिने झाले डोस देऊन दिले. तर आज आपण समक्ष जर पाहिलं ठीक आहे, तर आज एका रोपाला 20 ते 25 फुटवे आलेले आहेत आणि पेऱ्याची लांबी जर पाहिली तर 8-10 इंच 9 इंच अशा पद्धतीने आलेले आहे. एवढा चांगला प्लॉट ह्या जवळपासच्या परिसरात नाहीये आणि पूर्णपणे हा सेंद्रिय पद्धतीने घेतलेला प्लॉट आहे. तर साहेब, आपण हा प्लॉट पाहताय इकडं, तुम्हाला काय वाटतं? राघवेंद्र फर्टिलायझर्स कोल्हापूर माननीय पंडितराव जे आहेत उद्योगपती, त्यांचं हे खत आहे आणि या खताचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत. हे सेंद्रिय पूर्णपणे 100% सेंद्रिय खत वापरून हे ऊसाचं पीक आलेलं आहे. 86-032 ही जात आणि बाबासाहेबांनी केलेले त्याच्यामधले कष्ट आणि त्यांनी केलेली लागण वगैरे खूप छान आली आहे. म्हणजे हे 8 बाय 2 वरती 8 बाय 1.5 वरती हे सगळी लागण केलेली आहे. सरीतलं अंतर 8 फूट, 2 रोपातलं अंतर 1.5 फूट अशा पद्धतीने आणि ऊसाची वाढ चांगली झालेली आहे, पेरी चांगली पडलेली आहे, जाडी ऊसाला चांगली आलेली आहे, एकदम पोतही चांगला आहे, हिरवगार पीक आहे. कुठलंही रासायनिक खत या ऊसाला वापरलेलं नाही. आम्ही हा ऊस बघण्याकरता सिद्धे टेकून इथे आलो आणि हा ऊस अतिशय छान आलेला आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि विजय पवार साहेबांनी आम्हाला तिकडे बोलवलं, त्याप्रमाणे आम्ही आलो आणि पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच या खताचे रिझल्ट चांगले आहेत. सगळ्यांनी वापरावं अशी मी सगळ्यांना म्हणजे निश्चित विनंती करतो. धन्यवाद. बोला, तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला काय शंका असतील ते विचारा. नाही, आता ह्याला विचार काय बाबासाहेबांना विचारलं, 8 फूट सरी आणि 1.5 फूट 2 रोपातलं अंतर, याच्यापेक्षा सुद्धा 2 रोपातलं अंतर वाढवावं असं त्यांची कल्पना आहे की किमान 2 फुटावर रोप लावावं की जेणेकरून हे होईल आणि 9 फुटापर्यंत सरी काढली तरी चालण्यासारखं आहे. काय वाटतं याबाबत आपलं मत व्यक्त करा. नाही बरं का साहेब, तुम्ही जे म्हणताय का नाही, 2 फुटाचं अंतर पाहिजेच आडसाला ऊसाला. आणि 86-032 जी ऊस आहे का, त्याला अंतर तेवढं पाहिजे. पेऱ्याची संख्या बी भरपूर होती. आणि दुसरी गोष्ट काय होतंय की आम्ही जे केलेला आहे प्लॉट आहे का, 8 बाय 1.5 वर केलं. 8 बाय 1.5 वर केलेला आहे आम्ही. काय साधारणतः 8.5 इंचाच्या आसपास कांदे आहे आमची लांब, 8.5-9 पर्यंत आहे. आणि आता याला 5 काढायचं काम चालू आहे. हा, 5 काढायचं सध्या काम चालू आहे. बोला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाहिलंय का तुमच्या भागामध्ये सेंद्रिय खताने पूर्णपणे? सेंद्रिय खत आपल्या भागात नाही. प्रत्येक परिसरात सेंद्रिय खत, रासायनिक खत टाकतात, रासायनिक खत आणि पाणी मुबलक, आणि 40-50 टनाच्या पुढे पण जात नाही. आणि 5 फूट सरी कुठं 5 फुटाच्या पुढे अंतर नाही. आता आता शिंदे साहेब बोलले की बाबा 8 फुटापासून 9 फुटापर्यंत सरी वाढवावी, वाढवली पाहिजे. पेरा चांगला आहे आणि 1.5 फुटाचं अंतर ठेवलं होतं एक रोपाचं आणि 8 फूट सरी. आणि आम्ही पाण्यासाठी बोरगाव येथे आलेलो आहे, तालुका करमाळा, जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद. माझं शेतकरी बंधूंना एक नम्र आव्हान आहे की आपण या ठिकाणी हा प्लॉट येऊन पाहावा. आम्ही त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा नंबर पण खाली देतो किंवा त्यांना सांगायला लावतो. अवश्य बघा. जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खते वापरा, रासायनिक खतापासून बाजूला या. ठीक आहे.